नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज. भूसंपादनाचे दोन कायदे, 1894चा जुना कायदा, 2013चा नवीन कायदा, 1/1/2014 पासून नवीन कायदा लागू झाला. आता आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो असा आहे की एखाद्या जमिनीचं भूसंपादन होत आहे, त्याच्यामध्ये दोन भाऊ सामायिक क्षेत्र होल्ड करतात. सामायिक क्षेत्र दोघांचं आहे आणि संपादनासाठी एक भाऊ तयार आहे आणि दुसरा नकार देतोय. या केसमध्ये काय करता येईल? तर या केसमध्ये कायदेशीर तरतूद असं आहे की दोन भाऊ एखाद्या जमिनीत सामायिक क्षेत्र धारण करतात, याचा अर्थ दोघेही मालक आहेत. त्यांचा हिस्सा किती आहे तो वेगळा विषय आहे, तो कोर्टात ठरवता येईल, पण दोघेही मालकी हक्क धारण करतात, त्याच्यामुळे दोघांचाही निर्णय घेण्याचा हक्क आहे. आता याच्यातील एक भाऊ समजा भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळतोय, नुकसान भरपाई मिळतोय, तो जर घेत असेल आणि दुसरा नकार घेत असेल, तर ज्याला नुकसान भरपाई घ्यायचं आहे आणि आपल्या हक्कातील क्षेत्र शासनाच्या लाभात सोडायचं आहे, तो आपलं नुकसान भरपाई घेऊन आपल्या हक्कातील क्षेत्र शासनाच्या लाभात सोडून निघून जाऊ शकतो, तिथून तो मोकळा होऊ शकतो. आणि ज्या भावाला आत्ताचं नुकसान भरपाई मान्य नाही, ज्याची हरकत आहे, तो मात्र नुकसान भरपाई नाकारू शकतो. आणि मग ही जी काही केस आहे किंवा हा जो काही वाद आहे तो रेफरन्स कोर्टात पाठवला जातो सिव्हिल जजकडे. तिथे मग ठरतं की मोबदला घ्यायचा, किती घ्यायचा, आत्ता जे काही मागितलं आहे, रक्कम मागितल्या जात आहे, ती जस्टिफाईड आहे का, हे सगळं पाहिलं जातं. हे सगळं जर जस्टिफाईड असेल तर ज्या भावानी नुकसान भरपाई आधी नाकारली त्याला वाढीव नुकसान भरपाई किंवा वाढीव मोबदला मिळू शकतो, पण त्यासाठी योग्य ते पुरावे द्यावे लागतील. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. खाली जजमेंटचे डिटेल्स दिले आहे, बघून घ्या. आता दोन सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, मेसेज करा आणि केसची माहिती लिहा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.